मी ताट ठेवून येते आणि मग चहा टाकते बस. आपण बघतो ती चहा पियाची. ओवी, डोंट फिअर. बबलू काका इज हिअर. सिट. यू सिट डाऊन. सिट 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 सिट. ये. हे तिघ एकत्र काय करतात? ही अमृता तर मगाशी देवळात जाऊन येते म्हणालेली. मग आता या दोघांसोबत काय करतीये? ओ, म्हणजे अमृताच या मुलीला तिकडे सावलीच्या गुरुकुलमध्ये गाण्यासाठी घेऊन जातीये आणि मंदिरात जाते असं खोटं कारण देते. यांना मागच्या वेळी एवढी शिक्षा केली तरी पण यांच्या डोक्यात अजून प्रकाश कसा पडला नाहीये. आता यांचं काही खरं नाही. यांना आत्ताच काही ती अद्दल घडवली असती, पण नेमका हा सारंगचा चमचा यांच्या सोबत आहे. आत्ता जर मी या दोघींना काही बोलले, शिक्षा केली, तर हा लगेच सारंगपर्यंत जाऊन बातमी पोचवेल. त्यापेक्षा याला आधी घराबाहेर जाऊ देत, मग या दोघींकडे व्यवस्थित बघून घेते. तोपर्यंत तुला शांत राहावं लागेल मोनिका, एकदम शांत. मस्त आहे एकदम. अख्खी फौज एकत्र आहे आज. काय मग तिघं मिळून कुठे गेला होतात आज? काय महाप्रसाद वगैरे होता का देवळात? आज कुठेच भंडारा नाही. मग अमृतवणी एकटीच गेली होती देवळात. आम्ही तर मस्त फिरायला गेलो होतो. हो की ना ओवी? हो हो. हा, म्हणजे सारंग दादा साताऱ्याला गेला ना. मग जाता जाता हे दोघं फिरायला गेले होते. मग त्यांनी मला सांगितलं ओवी मॅडमला पिक कर. मग काय शेतात भरलं आणि पिक केलं. छान. बबलू डबलू, सारंग सोबत राहून राहून हल्ली तुझी सुद्धा समाजसेवा एकदम वाढली. हा, नाईस. आता तुम्ही ह्या कामाला समाजसेवा बोलताय तर मी खासदार आमदार झालोच पाहिजे ना. मी तर हे करूच शकतो. मी तो ओवीचा काका आहे की ना ओवी? माझ्या परीसाठी पैशासाठी. सुर मंजुळा संगीत गुरुकुल. बापरे, मंजुळा येते पण दिगा. अरे मंजुळा इथे सुद्धा गात येत असेल काय रे? तू सकाळी सकाळी टाकली का रे? रात्रीची आहे रे. अरे स्वर सावली लिहिलंय ते, स्वर सावली. तुला ना सगळीकडे मंजुळाच दिसते आजकाल. खूप भीती वाटते रे. अरे डोळे बंद केले तरी ती दिसते, उघडले तरी तिचीच पाठी दिसते माहितीये. सारखा बाजूला मला जायचं. कुठं चालला? कुठं चालला? पिकवायचं आम्ही शिजवायचं. तू कसं काय इथं? कोण आहे मी यालाच माहित नाही. आपण काय सांगावं? मी तुंबाड गावचा सुजाण नागरिक आहे. दातात अडकलं होतं. मला सांगा तुम्ही इथे काय करताय? काय करताय म्हणजे? अरे ते मंजुळाचं भूत बाहेर काढायला आम्ही त्या जगन्नाथ पंडितांना भेटायला आलोय. उशीर केलात तुम्ही. गेले? अरे देव. इथे यायला उशीर केलात तुम्ही. मी अधिकृतपणे गुरुजींना तुंबाड गावला घेऊन जाणार आणि मंजुळाच्या संकटातून तुंबाडला सोडवणार. मंजुळा कमिटीचा अध्यक्ष आहे मी. गुरुजींना भेटायचं. कोण आहात रे तुम्ही आणि काय एवढा गोंधळ लावलाय? काय हवंय तुम्हाला? मला पंडितजी जगन्नाथ भेटायचंय. काय? आम्हाला पंडित जगन्नाथांना भेटायचंय. जगन्नाथ पंडित. मग त्या जगन्नाथ पंडितला काही उमऱ्यावरच आडवं करताय? काय हवंय तुम्हाला? कोण असता तुम्ही? काय ते बाजार भरलाय का काय? हा, नुसती किलकिल लावली आहे. काय म्हणतो? यालाच घेऊन जायचं गावाला? तुंबाडची मंजुळी याच्या आवाजही पळून जाईल. एक मिनिट आधी मला सांगा, जिला तुम्ही एवढं घाबरताय, कोण आहे ही मंजुळा? मी तुम्हाला अधिकृत माहिती सांगतो. आम्ही काय फेकत होतो? आम्ही पण मी मंजुळा कमिटीचा अध्यक्ष आहे. मंजुळा एक भूत आहे, जिवंत भूत. गुरुजी आम्हाला वाचवा. ती काल रात्री दारात आली होती माझ्या. अच्छा, पण तुला कसं माहित ती मंजुळा होती? कारण 12 वाजून गेले होते. कुत्र्याचं रडणं थांबलं होतं आणि दारात असा छन 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 असा बांगड्याचा आवाज येत होता. हा
आमच्याकडे ना पैंजणांचा खुळखुळ आवाज येत होता. हे उलट होतंय असं नाही वाटत? मग त्यांच्या बागड्यांचा खुळखुळ असेल, माझा पैंजणांचा चंचन असेल. हे बरोबर आहे का? हा. पण काहीतरी करा. तुम्ही आम्हाला वाचवा, आमच्या सोबत चला आणि त्या मंजुळाचा कायमचा बंदोबस्त करा. हो तुमचं ते भूत मंजुळा ते असं हवेत तरंगत काय हो? का असं ते भिंतीवर चालतं? हा आणि त्याचे अशी वाकडे पाय आहेत तो काय बोलतो हा? का त्याचं नाक एवढं लांब आहे? आजोबांना सांगायला सांगा ना ते भूत कसं आहे ते, मला बघायचं असतं. बाळा तुला वाटतं तितकं सोपं नाहीये रे, फार फार भयंकर आहे ती. गुरुजी तुम्ही प्लीज तुमच्या या पायांनी तुंबाडला चला आणि त्या मंजुळाचा बंदोबस्त करा. एकदा त्या मंजुळाची बघा. बघाच एकदा त्या मंजुळाची. दोन्ही एकच बोलला. त्याचं जाऊ द्या, तुम्ही चला तुंबाडला. तुम्ही त्या मंजुळाला बाटलीत बंद करा, बर्नीत बंद करा, डबीत बंद करा, कशात तरी बंद करा. ए तुम्ही थांबा रे जरा. आधी मला सांगा, तुम्हाला माझं नाव कोणी सांगितलं? माझ्याजवळ तुम्हाला कोणी पाठवलं? मी तर तुमच्या भरोशावर आलो, मला नाही माहिती. नाही मला सतीश बोलला. तू बोलला ना पंडितजी, तू बोलला मला. राहू द्या. हा कोणीतरी सांगितलं असेल, पण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की मी कुठलंही भूत उतरवणारा तांत्रिक मांत्रिक नाही. आलं लक्षात? मी ज्योतिषी आहे, पत्रिका बघतो आणि भविष्य सांगतो. बरं मग एक काम करा, आत्ताच्या आत्ता त्या मंजुळाची पत्रिका बघा आणि आम्हाला तुंबडचं भविष्य सांगा. आमचं गाव जगणार की संपणार हे मी नाही सांगू शकत, पण हे सांगू शकतो. काय? तुमच्या तुंबाड गावावर मंजुळा नावाचं जे संकट आहे ना, ते लवकरच दूर होणार आहे. हे बघा, हे बघा, हा हे आहेत करुणाकर गुरुजी. ते मंजुळा नावाचं भूत आहे ना, ते काही साधं सुद्धा नाही. त्यामुळे त्याचा बंदोबस्त हेच करू शकतील. कळलं का? त्यामुळे त्यांच्याकडे जा, ते तुम्हाला नक्की मदत करतील. आधीच त्यांच्याकडे जायला पाहिजे. दोघं तिकडे आलो. निघ रे. निघतोय. ही घे तुझी ड्रॉइंगची बॅग. जा. मस्त हा तिची ड्रॉइंगची बॅग. वहिनी, तुम्हाला मी चहा टाकायला सांगितलं होतं ना, कॅन्सल. मला एक काम आठवलंय, मी जातो, येतो. अरे थांब ना, मी टाकते. वहिनी, तुमच्याकडे माझं एक काम आहे. माझ्याकडे हो. तुझं काम? बोल पटकन. ते काय आहे ना, पेट्रोलचे भाव खूप वाढलेत, परवडत नाही. ए मग आता काय पैसे मागणार आहेस तू माझ्याकडे? नाही, तुमचा सोन्याचा एक केस द्या, अख्खा महिना जाईल बघा. ए डब्लू, बबलू, निघ. बाय. वहिनी बाय. पावलट.